बेगर्स इकॉनॉमी. गेली अनेक वर्ष मंदिरात म्हणा किंवा रस्त्यावर, सिग्नल, रेल्वे लाईन, फुटपाथ अशा ठिकाणी जेव्हा आपण हिंडतो तेव्हा आपल्याला एका ठराविक प्रकारचे भिकारी हे दिसत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या ते पाया पडत असतात. थाळी पुढं करून भीक मागत असतात. काही लोक त्यांना पैसे देतात. कुणी रुपया, कुणी 2 रुपये, कुणी जास्तीही औदार्य दाखवतं. एखादी 10 रुपयाची नोटही टेकवतं. पण हे चित्र आपण अनेक वेळा पाहतो, पण यामागे एक फार मोठी अर्थव्यवस्था आहे या दृष्टीनं आपण कधीच बघत नाही. किंबहुना हे भिकारी नाही तर हा एक पेशा आहे, प्रोफेशन आहे, हे आपल्याला कधीच समजत नाही. पण हे कळायला नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडला. मला खरं तर कुणालाही भीक द्यायला आवडत नाही. कुणीतरी दयेच्या केविलवाण्या नजरेनं आपल्याकडे पाहावं आणि आपण त्याच्याकडे एक नाणं टाकावं, हे त्याचा, आपला आणि त्या पैशाचाही अपमान आहे असंच मला वाटत आलं आहे. पण माझा हा समज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खोटा ठरला आणि त्या बेगर्स इकॉनॉमीचा मला अर्थ कळला. रस्त्यानं जाताना माझ्या पुढं एक माणूस होता. मला नाव माहिती नाही, पण नेहमी जाण्या येण्यातल्या तोंड ओळखीतला होता. त्या दानशूर व्यक्तीला अशा भिकाऱ्यांना पैसे वाटताना, कुठं कुत्र्यांना बिस्किटं भरवताना मी अनेक वेळा पाहायचो. त्यामुळं आता नवीन वर्षाची हा सद्गृहस्थ त्याला काय भीक देतो हे पाहण्यासाठी मी रेंगाळलो. त्यानं खिशात हात घातला अन ओशाळल्यासारखा त्या परिचित भिकाऱ्याला म्हणाला, सॉरी, नो चेंज टुडे. आज सुट्टे पैसे नाहीत. त्यावर तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, ऑनलाईन पेमेंट करा. पेटीएम केलं तरी चालेल. आता माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे, हा तर ग्लोबल भिकारी आहे. बघत बसलो पुढं काय घडत आहे. त्या सद्गृहस्थानं मोबाईल बाहेर काढला तसा त्या भिकाऱ्यानं आपल्या हातातली थाळी उलटी केली. त्या थाळीच्या पाठीवर QR कोड होता. तो त्या सद्गृहस्थानं स्कॅन केला आणि क्षणात आवाज आला, पेटीएम पर 2 रुपये प्राप्त हुए. हा माझ्यासाठी धक्का होता. भिकारी म्हणजे गरीब, अज्ञानी, न शिकलेले असे मी समजत होतो. पण काळानुसार शिळा भाकर तुकडा न मागता तोही कॅशलेस ट्रान्झॅक्शन करू लागला आहे. खरंच ही प्रगती आहे का अधोगती आहे मला समजेनासं झालं. शिकलेला कॉर्पोरेट जगतातील हा भिकारी आहे की नक्की काय हे समजेनासं झालं. म्हणून त्या सद्गृहस्थालाच गाठलं आणि विचारलं अगदी स्पष्टपणे. तेव्हा समजलेलं वास्तव मेंदूला झिणझिण्या आणणारं होतं. हा भिकारी आपला पिढीजात व्यवसाय म्हणून भीक मागण्याचं काम करत आहे. आज तो 60च्या पुढचा आहे. पण त्याची आई दारोदार जाऊन वाढग माय अशा प्रकारे भाकर तुकडा मागून मुलांना वाढवत होती. तर बाप रस्त्यावर भीक मागून संसार चालवत होता. मुलगा थोडंफार शिकला, पण नोकरी मिळवण्यात वेळ न घालवता आईबापाच्या धंद्यातच पडला. थोडा शिकलेला असल्याने आपली कमाई कशी वाढवता येईल याचा प्रयत्न त्याने केला. भाकर तुकडा, शिळपाकं असं काही आईनं आणलं तर आता ते आपण कुणी खायचं नाही, पण मिळेल तेवढं आणायचं हे त्यानं ठरवलं. पाटी पाटी भाकर तुकडे, चपात्या, भात, विविध प्रकारची कालवणं ती रोज घेऊन यायची.
अन्नाचं नंतर सॉर्टिंग करून त्यातलं चांगलं अन्न असेल तर भटक्या गायी गुरांना देण्यासाठी, अन्न टाकाऊ असेल त्याचा उपयोग एका खड्ड्यात टाकण्यासाठी केला जात असे. त्या खड्ड्याच्या बाजूलाच हा मुलगा भीक मागायचा, पण फक्त 4-8 आणे ते रुपया, रोख रकमेची भीक. अशा तऱ्हेने आई, मुलगा, बाप भीक मागून सुखा समाधानाने सधन होत होते. पुढे या मुलाचं लग्न झालं, मुलं झाली, ती चांगली शिकली, एक इंजिनियर झाला, एक पदवीधर झाला, मुलीचं लग्न झालं, पण हा व्यवसाय त्यानं चालूच ठेवला. काळानुरूप गेल्या काही वर्षात लोक कॅशलेस झालेले आहेत, प्लॅस्टिक मनी वापरत आहेत, कार्ड स्वाईप करू लागले, ऑनलाईन बँकिंग करू लागले, पेटीएम आलं, गुगल पे आलं, लोक रोख रक्कम पैसे खिशात बाळगेनासे झाले. रिक्षावाले, पानाची टपरी, चहाची टपरी, प्रत्येक ठिकाणी पेटीएम आलं. मेरा देश बदल रहा है म्हणत प्रत्येक जण बदलत गेला. खिशात एक स्मार्टफोन असला की अख्खी बँक बरोबर घेऊन तुम्ही जाता. सगळं पेपरलेस झालेलं आहे. मग पैशाच्या पाकिटाची गरज लागत नाही. मग सुट्टे पैसे खुळखुळण्याचे दिवस संपले. मग यांना भीक कशी मिळणार? साहजिकच शिकलेल्या या भिकाऱ्यांनी स्मार्टफोन घेतले आणि झाले कॉर्पोरेट भिकारी. तुमच्याकडे सुट्टे पैसे देण्यासाठी नाहीत, आम्हाला माहिती आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जनधन योजनेसारख्या योजनेतून देशातील प्रत्येक गरीबाचंही बँक अकाउंट असलं पाहिजे असे काही वर्षांपूर्वी आवाहन केलं. झिरो बॅलन्सनी खाते उघडण्याचे आवाहन त्यांनी केलं. त्यामुळं लाखो गोरगरीब बँक अकाउंट होल्डर झाले. त्यात भिकारीही आपली खाती उघडू लागले. या खात्यांवर असलेल्या सर्व सुविधा भिकारी घेऊ लागले. आता लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येईना, अशा वेळी वर्क फ्रॉम होम करावं लागलं. त्यावेळी अनेकांनी स्मार्टफोन सेकंड हँड का होईना घेतले आणि अनलिमिटेडचा पॅक मारून फोनवरून भिकेची याचना करायला सुरुवात केली. मग भीम ॲप, UPI सगळं घेतलं आणि हे भिकारी कॉर्पोरेट झाले. आता या अवताराकडे बघून भिकारी वाटणं स्वाभाविक आहे. पण कॉर्पोरेट मधील IT क्षेत्रातील कितीतरी तरुणांचे चेहरे पाहिले तर त्यांनी वाढवलेली दाढी, दिलेले केसांचे अस्ताव्यस्त आकार हे पाहता यापेक्षा वेगळे लूक ते नाहीत असंच वाटतं. ही सगळी बेगर्स इकॉनॉमी पाहून माझे डोळे गरगरायला लागले. देश खरंच आपली प्रगती करतो आहे, पण मध्यमवर्गीय माणूसच अडाणी आणि गरीब होत चाललेला आहे. अजूनही त्याला कॅशलेस व्यवहार करायला भीती वाटते. लाईनमध्ये उभे राहूनच विजेचं बिल भरायचे आहे. बँकेत जाऊन चेकनच पैसे हवे आहेत. पण त्या तुलनेत हे भिकारी लोक सुधारले आहेत. तरीही मनात एक शंका आली म्हणून त्या सद्गृहस्थाला विचारले, या माणसाची मुलं शिकलेली आहेत, पदवीधर आहेत, तरीही हा भीक का मागतो? त्यावर हसत तो सद्गृहस्थ म्हणाला, मुलांना नोकऱ्या नाहीत ना. दरवर्षी कोट्यवधी रोजगार देणार असे पंतप्रधानांनी आश्वासन दिले होतं. त्यावर सगळे डोळे लावून बसले आहेत. म्हणून बँकेत खाती उघडली, कॅशलेस झाले. आता कधीतरी रोजगारही सरकार निर्माण करेल. तोपर्यंत भीक मागणे हाच एक व्यवसाय आहे. तोच कर्मण्येवाधिकार असते या ध्येयानं करतो आहे. श्रोतेहो, आजचा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.